नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आता जे गेले एक किंवा जे काय 2 दिवस जे जगात लढाई सुरू झाली आहे नवीन, म्हणजे इस्रायल, अमेरिका आणि इराण, आणि जे आता सगळ्या आखाती क्षेत्रात पसरत चाललंय, त्याच्याबद्दल मला असं वाटतं की मानसिकदृष्ट्या अनेकांनी म्हणजे याची लोकांना कल्पना होती. त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या एवढा त्रास होणार नाहीये. आणि कारण आपण याच्या आधी युक्रेन, रशिया, बाकी अनेक लढाया पाहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे एवढा फरक पडू नये. हो, पण उदाहरणार्थ ऑइल म्हणजे तेल तेल महाग होणार आहे. भारताला तेल विकत घेताना थोडं महाग पडणार आहे, कारण जे तेल आणण्याचा जो खर्च आहे तो वाढू शकतो. तेलाच्या किमती वाढू शकतात, कारण इराण उत्पादन बाहेर पाठवूच शकणार नाहीये, त्याच्यामुळे तेल महाग होईल. त्याचप्रमाणे उद्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे शेअर्स खाली कोसळू शकतात, पण ऑइल प्रोड्युसिंग कंपन्या यांचे शेअर्स उद्या वाढू शकतात. सोनं चांदी बरंच महाग होणार आहे, कारण लोक किंवा जे गुंतवणूकदार असतात ते अशा वेळेला, अशा परिस्थितीत सोनं चांदीवर जास्त भर देतात. सोनं चांदी महाग होऊ शकतं. बाकी कमोडिटी मार्केटमध्ये माहीत सांगू शकत नाही, स्टील वगैरे कसं होऊ शकेल. त्याच्यानंतर शेतीवर एवढा काही परिणाम होऊ नये. बँकिंग याच्यावर काही परिणाम एवढा होऊ नये. आणि समभाग गुंतवणूकदारांनी काळजी घेण्याचं काळजी काय घ्यावी, महत्त्वाचं म्हणजे उद्या मार्केट खाली कोसळत आहे म्हणून, किंवा तिथे सगळीकडे लाल दिसते म्हणून तुम्ही ताबडतोब तुमच्याकडे असलेले चांगले समभाग विकू नकात. एक लक्षात ठेवा, समभाग गुंतवणूक म्हणजे किंवा समभाग मंडई ही चेंडू सारखी असते, खालीवर खालीवर होत असते. आणि गेले 24 सप्टेंबर 2024 पासून अनेक घडामोडी जगात घडत आहेत. तर त्याच्यामुळे आपण अनेक टक्के टोणपे खाल्लेले आहेत, पण हेही कळालेलं आहे आपल्याला सगळ्यांना की समभाग मंडई पुन्हा जबरदस्त उसळी घेते. हे आपण करोना 1 म्हणजे करोना 1, करोना 2, त्याच्यानंतर युक्रेन रशिया युद्ध, बाकी अनेक युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध यावेळेला पण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि हे आज याच्या पुढे तर हे जगात होतच राहणार आहे. पण जो गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक करतो त्याला याचा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या वेळेला तुम्ही उद्या कमी भावात जर चांगले समभाग मिळाले तर अवश्य घ्या. त्याच्यानंतर ॲव्हरेजिंग आउट करा, हे फार महत्त्वाचं आहे. किंवा तुम्हाला काही नवीन घ्यायचे आहेत आणि ते उद्या चांगलेच खाली आलेत, ते घ्यायला सुरू करा. म्हणजे काळजी करण्यासारखं कारण आहे, कारण आपले भारतीय तिकडे असतील वगैरे, हो, पण ती आपण काही करू शकत नाही. त्याच्यासाठी शासन प्रयत्न करते. आणि आज मला एक व्हॉट्सअप आला आहे, तर शासनाने काय काय केलंय, जगाच्या विविध भागात असलेल्या भारतीयांसाठी दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक अथवा ईमेल दिलेत. ज्यांना गरज म्हणजे ज्यांना मदत हवी आहे त्यांना मदत करता येईल. त्याच्यामुळे शासन सुद्धा प्रयत्न करीत आहे. हे या सगळ्या माझ्या भावना आहेत, किंवा मला जे वाटतं ते सांगितलंय, चुकीचे ठरू शकतं. नमस्कार.